पंच ब्रह्ममयानो मे पंचाचार्यं जगद्गुरुन् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। प्रप्रथम वेद वेदागम सर्वशास्त्र सुप्रसिद्ध श्रीमद विमल वीरशैव मत संस्थापकाचार्य वर्य रेणुकादी पंचाचार्यांच्या चरणी अनंत दीर्घ दंडवत साष्टांग प्रणिपात करून वेळापूर मठाचे मठाधिपती असणारे श्री षटस्थल ब्रह्मी अष्टोत्तर शत शिवाचार्य शिरोमणी सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या देखील चरणी अनंत दीर्घ दंडवत साष्टांग प्रणिपात करून या शिरूरच्या पवित्र स्थानामध्ये असणारे यावा गणेश मंदिर तसेच या शिरूर मध्ये असणारे सर्व माता बंधू भगिनी आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या ता परमेश्वरास नमो नमः। सांब जय नमः पार्वती शिवार हर महादेव। तर श्रावण असा पवित्र महिन्यामध्ये आपल्या या शिरूर मध्ये सद्गुरूंचं आगमन होणं म्हणजे आपल्या सर्वांचं भाग्य आहे म्हणून या ठिकाणी आपण समजलं पाहिजे। तर श्रावण या पवित्र मासामध्ये कोणते भंगे परिवाराचे महाराजांना आमंत्रण दिल्यानंतर सद्गुरूंनी त्या ठिकाणी आपल्याला येऊन आपल्याला अशा या पवित्र श्रावण मासामध्ये आपण सर्वजण त्या भगवंताची पूजा करत असतो। कोणाचा जो इष्ट देवता आहे, कोणाचं गणपती असेल तर तो गणेशाची पूजा करतो, कोणाचं दुर्गा माता असेल तर तो देवीची पूजा करतो, कोण शिवाचे भक्त असतील तर ते शिवाची पूजा करतील। असे ज्यांचे ज्यांचे कोणाकोणाचे इष्ट देवता आहेत त्या त्या इष्ट देवताचे आपण पूजा करत असतो। परंतु श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त त्या शिवाचं आपण आराधना करत असतो। त्या शिवाचा आराधना आपण अत्यंत भक्ती भावाने आपण करत असतो। आपण सर्व देखील या ठिकाणी पूजा करत असतील तर तो पूजामध्ये काय पाहिजे म्हणजे भक्ती पाहिजे। फक्त आपण पूजा केलं तर चालत नाही, तर त्याच्यामध्ये भक्ती पाहिजे। तर भक्ती असल्यानंतर काय होतो मी तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणात तुम्हाला सांगून देतो। तर आपल्या सर्वांना हेमरेड्डी मल्लम्मा माहित असेल, खूप मोठे महासाध्वी होऊन गेलेले आहेत हेमरेड्डी मल्लम्मा। तर ते हेमरेड्डी मल्लम्मा ज्या वेळेस त्यांचं लग्न रेड्डी परिवारामध्ये होतं, रेड्डी परिवारामध्ये झाल्यानंतर जे त्यांची सासू असते आणि जे त्यांचे ननंदला काय म्हणतात माहित नाही मला, कारण आमचे सर्व कन्नड आहे। तर ननंद आणि जे त्यांचे ससुर वगैरे होते ते सर्व हेमरेड्डी मल्लम्माला ते टॉर्चर करत होते, त्याला कष्ट देत होते। घरामध्ये जे काही काम असतील सर्व फक्त त्यालाच सांगायचं। जे त्यांचे ननंद आहेत, जे इतर आहेत जाऊ वगैरे, त्यांना काहीच काम देणार नाही, फक्त सर्व घरातील काम हे हेमरेड्डी मल्लम्माला सांगणार। तर हेमरेड्डी मल्लम्मा सर्व आधीच्या जमान्यामध्ये हे गुरढोर वगैरे चरायला जायचं होतं। तर त्यावेळेस हे गुराढोरांना नेत असताना साधा त्याच्या पायात चप्पल देखील घालू देत नव्हते, कारण ते विचार करत होते जे त्यांचे सासू आहेत की ह्यांनी जो म्हैस घेऊन जात आहे ते घेऊन जात असताना शेतामध्ये जात असताना ह्याला काटे वगैरे टोचावं म्हणून की त्याची सासू त्याला त्रास देत असते। परंतु त्याची काय करत होती हेमरेड्डी मल्लम्मा म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सकाळी लवकर उठून आपला इष्ट देवता त्या परमेश्वरास ती अत्यंत पूजा करत होती, अत्यंत त्या भगवंतावरती प्रेम करत होती। त्यामुळे काय होत होतं म्हणजे त्यांनी सर्व आपल्या घरातील काम देखील करून
आपल्या सासू ससरांना माहित नसून ती सकाळीच पाट लवकर त्या भगवंताची पूजा आराधना करून घेत होती. तसे ती हेमरेड्डी मल्लम्मा ते गाई गुरांना घेऊन जात असताना स्वयं भगवंत येऊन त्या ठिकाणचे सर्व वाट्यातील जे हे आहेत, काटे आहेत, जे दगडधोंडे आहेत, ते सर्व साफ करून देत होते. तर एक दिवस काय होतं म्हणजे हेमरेड्डी मल्लम्मांच्या घरामध्ये हेमरेड्डी मल्लम्माला तो सर्व काही ज्वारी जो आहे तो दळण्यासाठी देतात. आधी हे मिशीन वगैरे नव्हते, तर सर्व त्या जात्यावर असं फिरून ते पीस करत होते. तर तो पीठ करत होते त्या जात्यावर. तर त्यावेळेस काय होतं म्हणजे हेमरेड्डी मल्लम्मा खूप काम केलेले असते, भरपूर काम केले असल्यामुळं तर त्याला थकवा आलेला असतो. आणखीन परंतु पाहिलं तर आणखीन ज्वारी खूप असतो दळण्यासाठी. मग तो दळत असता त्याला झोप येतो. त्या ठिकाणी हेमरेड्डी मल्लम्मा निद्राला जाते. त्या ठिकाणी झोपल्यानंतर स्वयं माता पार्वती व परमेश्वरीनं त्याचे जे ज्वारी आहे त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी त्याला दळून देतात. तेवढं भक्ती आहे. स्वयं परमात्मा येऊन त्या ठिकाणी तो जो ज्वारी आहे तो दळून देतात. असला मोठे भक्ती असणारे आपण देखील जीवनामध्ये खूप भक्ती केलं पाहिजे. त्या भगवंताच्या जो आहे नामस्मरण असू दे, जपतप असू दे, लिंग पूजा असू दे, किंवा आपण ज्या देवताला इष्ट मानता त्या इष्ट देवत असू दे, त्याला आपण अत्यंत भक्तिभावाने पूजा केलं पाहिजे. देव आपल्या सर्वांना एवढं दिलेलं आहे, देव आपल्याला एवढं सर्व दिलेलं आहे, परंतु आपण त्याला काय दिला का नाही. आता या ठिकाणी लाईट लावलेले आहात, तर या ठिकाणी लाईट एक दिवस जळाला किंवा एक महिना जळाला तर त्या ठिकाणी त्याचा लाईट बिल येतो. त्या ठिकाणी लाईट बिल येतो, जे असेल 1000 असेल 2000 असेल तर त्याचा लाईट बिल येतो. परंतु आपल्याला अत्यंत प्रकाशवान असं सदैव असं रोशन करून ठेवणारा सूर्य चंद्रासारखे तो लाईट करून दिला. आपण त्याला काय दिलेला आहोत का? त्या भगवंताला नाही. तर आपण एक पंक्चर काढायचं असेल, आता एखादा सायकल असेल, एखादी गाडी असेल, तर तो पंक्चर झाला. तो पंक्चर झाल्यानंतर त्याला पंक्चर काढून त्याला हवा भरण्यामध्ये आपण त्याला 5 रुपये 10 रुपये असं काहीतरी देतो. हवा भरायचं असेल एक 5-10 रुपये देतो. जर पंक्चर काढत असेल एक 50-100 रुपये जे आहे ते देतो. परंतु या शरीरामध्ये कधीही पंक्चर न होणारा असले नसा तो तयार केलेला आहे, त्याला आपण काय दिलेला आहोत का? आपल्या शरीरामध्ये कित्येक नसा आहेत, त्या ठिकाणाहून रक्त वाहत असतो, तर तो कधी पंक्चर झालेला आहे का? नाही. म्हणजे विचार करा, भगवंतानी आपल्याला केवढा मोठा एक दानाच्या स्वरूपात दिलेला आहे. आता आपण कुठेतरी एक फॅन वगैरे कुठेतरी दान केलं मठामध्ये, मंदिरामध्ये, तर तिथं आपलं नाव घालतो की यांच्याकडचे, किंवा एखादा जो रायटर आहे तो आपला एखादा निबंध लिहिला, एखादा काहीतरी लिहिला, त्याच्या खाली त्यांचे नाव लिहितो. एखादा जो हे आहे कवी आहे, तो कवी आपला कविता लिहिला, त्या कविताच्या खाली त्याचे नाव लिहितो. ते असून सुद्धा पत्रकार जो आहे, पत्रकार मध्ये देखील जाहिराच्या खाली संपादक म्हणून त्याचे नाव लिहितात. परंतु आई अशी आहे ती 9 महिने आपल्याला आपल्या गर्भामध्ये सांभाळते, 9 महिने आपल्याला पाहते. मग ते झाल्यानंतर देखील गर्भातून या भूमीवर आल्यानंतर कित्येक वर्ष आपले लालन पालन सर्व आपले करते. कित्येक आपण त्या आईला त्रास देतो, परंतु ज्या वेळेस आपण शाळामध्ये जातो, शाळामध्ये गेल्यानंतर ती आई त्याचं नाव न लिहिता त्यांच्या वडिलांचं नाव लिहिते. त्यामुळे सर्व आपण मातेकडे श्रेष्ठ आहेत म्हणून आम्हाला अभिमान वाटत आहे. तशाच प्रकारे भगवंताचं देखील असंच आहे. भगवंत आपल्या सर्वांना एवढं देतो, परंतु कधी त्याचं स्वतःचं नाव लिहित नाही त्या ठिकाणी की हे देवाकडचे मिळालं गिफ्टेड बाय गॉड म्हणून असं कधी मिळत नाही. तर तो सर्व आपल्याला दान म्हणून देत असतो. देव आपल्याला फक्त एकच मागतो, काय म्हणजे तो भक्ती. तुम्ही माझ्यावर भक्ती करा. आता हे फूल आहे,
फूल त्याच्याच आहे, सर्व हा सृष्टीच त्याचा आहे. त्या ठिकाणी म्हणत असतात हा सृष्टी काय आहे, हा सृष्टी त्या भगवंताचा आहे. आपण फक्त त्या ठिकाणी एक आमंत्रित व्यक्ती आहोत. आपल्याला फक्त आमंत्रण मिळालेले आहे. तर आपल्या रवींद्रनाथ टागोर आपल्या गीतांजली नावाच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी कवन लिहितात. कवन म्हणजे कविता. त्यामध्ये काय लिहितात म्हणजे आय हॅव हॅड माय इन्व्हिटेशन टू दिस बर्ड्स फेस्टिवल. Thus my life has been blessed. In this fest to play upon my instrument and I have done all I could do. म्हणजे तो काय म्हणतो, I have had my invitation to this birds festival. हे भगवंताचा जो सृष्टी आहे. आता या ठिकाणी कार्यक्रम असेल, आता कार्यक्रम जो चालेल आहे, कार्यक्रम मध्ये तुम्ही सर्वजण एक घरामध्ये लग्न असेल, लग्नामध्ये तुम्ही काय करता की लाईटचे माळे सजवता, जे प्रकाश पडण्यासाठी, चांगल्या दिसण्यासाठी. मग तो काय करतो, सूर्य चंद्रासारखे तो लाईट त्याच्या कार्यक्रमामध्ये लावतो. आणखीन हा असा त्याच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रण तो आपल्याला देतो. Thus my life has been blessed. त्यामुळे माझे जीवन हा सार्थक झालेला आहे. In this fest to play upon my instrument. म्हणजे आपल्या सर्वांचे एक एक कार्य आहेत. आता एखादा डॉक्टर असेल तर तो डॉक्टराचं कार्य काय आहे म्हणजे तो जो आलेला रुग्ण आहे, तो रुग्णाला तो उपचार केला पाहिजे. त्या डॉक्टराचं लक्ष कुठं असलं पाहिजे म्हणजे त्या रुग्णाच्या आतमध्ये असलेल्या देवावर पाहिजे, ना की त्याच्या पाकिटमध्ये. तर तो शेतकरी जो आहे, तो शेतकऱ्याचं कार्य काय आहे म्हणजे त्याचं कार्य म्हणजे ह्या धान्यासाठी, ह्या सर्व आपल्यासाठी योग्य प्रकारे तो धान्य आपल्याला पिकून देत असतो. एक शिपाई आहे, एक सोल्जर आहे. तर तो सोल्जरचं काम काय आहे म्हणजे तो सोल्जराचं काम ह्या देशाचं रक्षण करणे हा त्यांचं एक काम आहे, त्यांचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. आता महाराज आहे, तर महाराजांचं कार्य काय आहे म्हणजे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी धर्मोपदेश देणं, धर्म प्रचार करणं, ज्ञान सांगणं, सत्य व हे जो खोटा आहे त्यामध्ये अंतर सांगणं, देवाला प्राप्ती करून कसं यायचं त्याचे मार्ग सांगणं, हे महाराजांचे कार्य आहे. तर तशाच प्रकारे आता एक तबला वादक आहे. तबला वादकाचं कार्य काय आहे, तबला वाजवणं. एक आता तुम्ही इकडे लग्नामध्ये गांजो वगैरे बोलत असतील, ऑर्केस्ट्रा गांजो, तर तो बोलता जर त्या ठिकाणी तो गांजोवाला, ऑर्केस्ट्रावाला तो चांगला तो गायला नाही, तो चांगला गीत वाजवला नाही, तर तुम्ही त्याला पुन्हा बोलत आहो का? बोलवत नाही कोणी देखील. तर तो आता चांगला वाजवला नाही, तर तो चांगला वाजवल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा बोलत नाही. कारण कशासाठी, तो त्याचं काम चांगलं केलेलं नसतो. तसंच देव आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही आता इथं महाराजांना आमंत्रण दिल्यानंतर ते आले. आता महाराजांनी तुम्हाला धर्मोपदेश न देता उगा फक्त येऊन गेले, तुम्ही पुन्हा महाराजांना बोलवाल का? नाही. तसंच देव आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी येऊन त्या देवाची भक्ती नाही केलं तर तो देव आपल्याला पुन्हा या ठिकाणी आमंत्रण करेल का? नाही. त्यामुळे आपलं कार्य काय आहे म्हणजे या जीवनामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करणं, त्या भगवंताचं स्मरण करणं, त्याचं जप करणं, पूजा करणं. देवाचं सर्व देवाचं आहे या ठिकाणी. आपण जो उदबत्ती लावतो, जो दीप लावतो, जो हार घालतो, सर्व त्याचंच आहे, त्यालाच देत आहोत. परंतु देव तो म्हणत नाही जो हे आहे तो सर्व माझंच आहे, तू मलाच देत आहे. तू फक्त तुझ्यापाशी असलेला तो चांगला असं जो दिल आहे तुझा तो मला दे, जो भक्ती आहे तुझा तो मला दे, तेवढं भगवंत म्हणत असतो. हे सर्व असत असताना आपण सर्व प्रपंचामध्ये असताना देखील परमार्थ देखील आपण करायला हवं. कारण या ठिकाणी वेळ खूप आहे, आणखी महाराजांना पुढे देखील जायचं आहे. त्यामुळे आम्ही 1-2 मिनिटांमध्ये संपवतो. तर ह्या अशा जीवनामध्ये आपणांना अत्यंत परम भाग्य लाभलेला आहे. कारण मनुष्य जन्म हा
खूप कष्टाने मिळत असतो. दुर्लभम मनुष्य लोके जन्म, मनुष्याचा जन्म खूप दुर्लभ आहे. या ठिकाणी म्हणतात की ह्या जन्मामध्ये आपण परोपकार केलं पाहिजे. परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय सदां विप्रतयः. परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकारासाठी झाड हा फळ देतो. झाड स्वतःचं फळ कधी स्वतः खाल्लेलं आहे काय? नाही. तर तो झाड त्याचे फळ आपल्या सर्वांना दान म्हणून देतो, म्हणजे परोपकार करतो. परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या. जो नदी आहे तो नदी परोपकारासाठी वाहतो. तर तो नदी स्वतःचं पाणी स्वतः पिलोय का कधी? नाही. तर तो स्वतःचं पाणी स्वतः कधी पित नाही. तर तो आपल्या सर्व चराचर सृष्टीला तो परोपकार करण्यासाठी तो वाहत असतो. परोपकाराय दुहन्ति गावः. जो गाय आहे, आता त्याच्या वासरू नव्हे, जो गाय आहे तो गायी दूध देतो आपल्या सर्वांना. तर तो दिलेलं दूध तर तो स्वतः कधी पिलेला आहे का? नाही. तर तो स्वतः कधीही आपलं स्वतःचे दूध पीत नाही. तर तो आपल्या सर्वांना तो दूध देऊन टाकतो. तसंच तो परोपकारासाठी तो देत असतो. तसं आपलं जो जीवन आहे आपल्या स्वतःसाठी नव्हे तर ह्या समाजासाठी आपण या ठिकाणी जगायला पाहिजे, असं एक छोटस तशाच्या उशीर झाला असल्यामुळं आपण सर्व देखील, कारण इथल्या आम्हाला कोणा परिचित नाही ते जास्त, त्यामुळं आपण देखील भले ही कुठल्याही असले सर्व तुम्ही माझे माताच आहेत, बाहेरचे कोणी नाही. तर तुम्ही सर्व मातांनो काय करायचे म्हणजे आपल्या मुलांना संस्कार द्या. संस्कार दिल्याशिवाय काही होत नाही. दुधाला संस्कार दिला तर तो दही होतो. विरजन लावता ना तुम्ही, तर तो एक संस्कार. दुधाला संस्कार दिला दही होतो. तसंच जर तुम्ही दुधाचं तो साय साठवून ठेवला, आणखीन त्याच्या असं साठवत काय लोणी करतात. पुन्हा लोणीला संस्कार दिला म्हणजे तापवतात. लोणीला संस्कार दिला तर तो तूप होतो. तसं एका सोन्याला संस्कार दिला तो अलंकार होतो. तशा एक साधासा मूर्तीला तुम्ही संस्कार दिला तर तो देव होत असतो. तसंच ह्या जीवाला संस्कार दिला, ह्या जीवाचा शिव होत असतो. नराला संस्कार दिला, ह्या नराचा नारायण होत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संस्कार खूप महत्वाचा आहे. आपण देखील सर्व आपल्या मुलांमध्ये, कारण इथं कोण छोटा मुलगाच नाही, कशाला आलं नाही म्हणजे त्यांना हे नको वाटतात. देव धर्माचे कार्य म्हणा, महाराजांच्या ठिकाणी यायचं, देवाच्या ठिकाणी यायचं, किंवा हे जे सत्संग असतात त्या ठिकाणी यायला त्यांना नको वाटतो. तुम्ही त्यांचे कान पकडून आणायचे असतो, चल तिकडे म्हणून. कारण तुम्ही आता त्यांना कसं संस्कार देता तर ते कसं वाढत असतात. एक वेल आहे, छोटस वेल, त्याला तुम्ही कसं वाढवता, कसं वरी न्यायचे आहे ते तुम्ही कसं दोरी बांधता, तो तसं वाढत जात असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना कसं संस्कार देता तसे ते तुमचे मुलं देखील वाढत असतात. त्यामुळे त्यांना देवाच्या ठिकाणी आणा. ह्या जगामध्ये काहीही आपलं नाही. वी आर जस्ट गेस्ट इन दिस अर्थ. फक्त आपण या ठिकाणी एक आमंत्रित आहोत. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे म्हणजे ह्या जीवनामध्ये जे आपल्याला वाद्य मिळालेलं आहे ते वाद्य म्हणजे त्या शिवाचं नामस्मरण करायचं, त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. तशाच तुम्ही सदैव त्या भगवंताचं नामस्मरण करा असे सांगून माझे 2 शब्द. सच्चिदानंद रूपाय शिवाय यामाह सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिव. यस्य नामामृता पित्वा ऋष्यगस्ति महर्षयः लेभिरे परमं ज्ञानं वन्दे तं रेणुकं भूतं. श्री गुरुभ्यो नमः. आज या श्रावण मासाच्या निमित्तानं
महाराज या मार्गाने चाललेले होते. मग भागे साहेब म्हणले या जरा थोडस आशीर्वचन करा. ठीक आहे, आम्ही त्यांनी इच्छा व्यक्त केली, आम्ही ती मान्य केली. आमचा कार्यक्रम श्रीमध्ये होता, तो आटपून आम्ही इकडे पुढे निघालेलो होतो. तर आम्हाला वाटलं खूप गर्दी झाली असेल, आम्हाला तो वेळ झाला का जायला काही कळलं आम्हाला. मग आमचं सर्व लक्ष तुमच्याकडे, गर्दीत वाट पाहत बसते असतात हे असे आम्ही परंतु काय आल्यावर थोडस मनाला जरा हे झालं की अरे आज पुढे. शेवटी काय आहे, भक्तीमध्ये महिला वर्ग जास्त होतो. पुरुष काय करतात, तुम्हीच भक्ती करा आणि आम्हाला सांगा काय ऐकलं ते असं म्हणतात. म्हणजे प्राधान्य हे महिला वर्गालाच आहे की त्यांनीच भक्ती करावी, पण तसं नाहीये बरं का. आता आमच्या महाराजांनी सांगितलं की संस्कार हे आपण सर्वांना दिले पाहिजे. काय संस्कार दिल्याशिवाय आपल्या प्रपंचातील ही घडामोडी जी आहे ती व्यवस्थित होत नसते. पहा, ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना संस्कार देतो त्यावेळेस मुले संस्कारित होतात, नंतर त्यांची पुढची पिढी परत संस्कारित होते. परंतु आपण जर ते दिलं नाही तर ते अज्ञातपणामध्ये राहतात त्या ठिकाणी. तर याचा सांगायचा उद्देश या ठिकाणी काय आहे की अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण या ठिकाणी जे नित्य परमेश्वराचं नामस्मरण करतो, भक्ती करतो, चिंतन करतो, भजन करतो, जप करतो, जे काही वगैरे आपण परमेश्वराबद्दल या ठिकाणी करतो, हे कशा करता करतो आपण की याच्यातून माझ्या प्रपंचामध्ये मला सुख शांती मिळावी, हा उद्देश या ठिकाणी आमचा असतो. या ठिकाणी पहा, मग परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, भजन हे याच आपण जन्मामध्ये करू शकतो. इतरत्र जन्मामध्ये आपल्याला ते काही करता येतं, ते ज्ञान पण त्या ठिकाणी आपल्याला नसतं. पहा, मग आपले संत लोक नेहमी या ठिकाणी आपल्याला काय सांगत असतात की अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमविता. म्हणजे संत नेहमी या ठिकाणी मानवाला काय सांगतात की अलभ्य लाभ हा जर मिळणारा लाभ या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमविता. मग हा लाभ या ठिकाणी या नरदेहाचा मिळाला आहे, तर तो तुम्ही व्यर्थ घालवू नका. याच्यामध्ये काहीतरी तुम्ही या जीवात्म्याचं सार्थक करून घ्या. तर हा जीवात्मा या मानव देहामध्ये येण्यापूर्वी तो अनेक योनीमध्ये तो फिरून आलेला आहे. म्हणजे 184 योनीमध्ये पहा की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा 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 जन्म घेणं, पुन्हा पुन्हा अनेक योनीमधून फिरून 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 शेवटी या जीवात्म्याची त्या परमेश्वराला दया आली. नको आता खूप हा जीवात्मा फिरलेला आहे, असंख्य योनीमध्ये तरी दुःख भोगलेलं आहे, परंतु आता याला आपण नरदेहाची प्राप्ती करून देऊ. म्हणजे हा या ठिकाणी आल्यानंतर हा आपली भक्ती करेल आणि आपल्यापर्यंत पोहोचेल. ही परमेश्वराची धारणा आपल्याला या ठिकाणी निर्माण करण्याची भावना काय की याला आपण आपलं मनुष्य देहामध्ये आज जीवात्मा दिला, म्हणजे तो आपली या ठिकाणी भक्ती करेल, नामस्मरण करेल, चिंतन करेल, भजन करेल, सर्व काही करेल आणि तो सहज रूपानं आपल्याकडे तो येऊ शकतो. पहा, परंतु त्या ठिकाणी नेमकं घडलेल्या ठिकाणी काय पहा की आपण या मनुष्य देहामध्ये या नरदेहामध्ये आपण जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आपण साध्य करत नाही. पहा की आपल्याला कोणी संत सांगत नाही की तुम्ही फक्त भक्ती करा, नामस्मरण करा, जप करा, तप करा, असं फक्त एवढंच करा असं कोणी सांगत नाही. की तुम्ही हे करत असताना सुद्धा तुमचा प्रपंच जो आहे तो प्रपंच सुद्धा तुम्ही व्यवस्थित करा. तुमच्या प्रपंचामध्ये असणाऱ्या अडी अडचणी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही सोडवू शकता. त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला जीवनामध्ये काय आहे की प्रपंचही करायचा आहे आणि नामस्मरण सुद्धा परमेश्वराचं प्राप्ती करून घेण्याकरता करायचं आहे. पहा, परंतु आमच्याकडून नेमकं या प्रपंचामध्ये या ठिकाणी काय घडत राहता पहा की आमचा जो मन या ठिकाणी आहे, मन लवकर या नामस्मरणाकडे आमचं जात नाही. पहा, मन या प्रपंचामध्ये असल्या कारणानं
जे काही षडवी पूजा आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर पण म्हणतो, याच्यामध्ये आमचं पण या ठिकाणी अडकल्या कारणानं आम्हाला इकडं परमेश्वराच्या मार्गाकडे आम्हाला लवकर येता येत नाही पहा. म्हणजे अनेक आम्ही ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या हाताने आम्ही दुःख तयार करतो पहा. या प्रपंचामध्ये आम्ही आमच्या हाताने दुःख तयार करतो. म्हणजे काय, की प्रत्येक प्रपंचातील वस्तूचा लोभ ज्यावेळेस आमच्या मनाला निर्माण होतो त्यावेळेस त्या ठिकाणी वस्तू जर आम्हाला प्राप्त झाली नाही तर आम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटतं पहा, आम्हाला दुःख वाटत ठिकाणी. म्हणजे कसं की आमचा जी लोभ आहे त्या वस्तूपर्यंत गेला, ती नाही मिळाली की आम्हाला दुःख होतं पहा. म्हणजे आम्ही हाताने ते दुःख आम्ही आमच्याकडे घेतो. तर लोभ न करता, तर अति लोभ तुम्ही या ठिकाणी केला त्या ठिकाणी सर्वनाश सांगितलेला आहे पहा. धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय की मनुष्यानं जीवनामध्ये अति लोभ केला तर त्याचा सत्यानाश होतो. म्हणजे याचं एक उदाहरण एक तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा. एक वेळेस काय झालं पहा, एक व्यक्ती ज्यानं आयुष्यामध्ये भरपूर व्यापार धंदे उद्योग सर्व काही केलं, परंतु त्याला त्याच्यामध्ये काही हे झालं नाही पहा, त्याला त्याच्यामध्ये यश काही प्राप्त झालं नाही पहा. परंतु त्यांनी मग विचार केला की आता हे सर्व सोडून दिलं, आता काय करावं, काय करायचं, अजून आपलं भरपूर आयुष्य पुढे जगायचं आहे. म्हणून त्यांनी विचार केला. तर एका जवळच्या नगरामध्ये एका राजाने त्या ठिकाणी दान देण्याचं कार्य सुरू केलं होतं पहा. तर त्या ठिकाणी दान देण्याचं कार्य सुरू केलं होतं. ही बातमी या मनुष्याला ठिकाणी कळली. तो म्हटला की आता शेवट एकच उपाय या ठिकाणी, आता आपण तर सर्व व्यवहार आपल्या सगळे चुकीचे झाले, आपण त्याच्यामध्ये आपलं हे झालं पहा, नुकसान झालं, आता आपल्याकडे काही नाहीये, तर आता आपल्याला जगायचं काय करावं म्हणून तो त्या राजाकडे गेला पहा. आणि राजासाहेबांना म्हटला, महाराज मला काहीतरी उपजीविकेसाठी काहीतरी मला तुम्ही जमीन द्या, काय थोडीफार मला जमीन द्या 5-10 एकर. मी ती मेहनत करतो, कष्ट करतो आणि मी ते पिकून काहीतरी माझं जेवण त्या ठिकाणी मी व्यवस्थित त्या ठिकाणी राहतो पहा. राजेसाहेब म्हणजे ठीक आहे बा, तू उद्या सकाळी आहे म्हणे काय, आणि सकाळी आलं तुला मी काय ते देतो म्हणजे काय. तो व्यक्ती सकाळ सकाळ त्या ठिकाणी आला पहा, सूर्य उगवायच्या टाइमला त्या ठिकाणी आला. मग राजा म्हटले, आता ठीक आहे तू आला ना मागण्याकरता, तर असं कर, तू जेवढं पाऊल चालत जाशील तेवढी जमीन तुला, तेवढी जमीन तुला, आणि फक्त एक लक्षात ठेव, सूर्यास्त होण्याच्या पूर्वी तू इथं यायला पाहिजे. सूर्यास्त झाल्यावर जर तू आला तर तुला काही मिळणार नाही. आता याला वाटलं सूर्यास्त होतो संध्याकाळी 6ला, आता तर म्हणजे सकाळच्या 6, तसे सूर्योदय झालाय, अजून सूर्य मावळ्याला भरपूर अजून जवळजवळ 12 तासाचा टाइम तरी काय. मग त्यांनी विचार केला, नाही राजेसाहेब काय हरकत नाही, आणि तो पाऊल मोजत चालत त्याला वाटतं की अजून पुढे जावं, अजून पुढे जावं, अजून पुढे जावं, अजून आपल्याला एवढी जमीन मिळेल, एवढी जमीन मिळेल, कारण राजा मला जेवढं चालची तेवढी जमीन तुला. मग तो चालत 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 इतका खूप लांब त्या ठिकाणी गेला की त्याच्या लक्षात काय आलं नाही की आपल्या परत माघारी किती वाजता या ठिकाणी येते. आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी खूप चालल्यावर तो थकला, त्याने पाहिलं आता किती वेळ आहे, तर आता सूर्यास्त होण्याकरता फार थोडा एक 8 तासाचा वेळ आहे. तो म्हणला अरे बापरे. मग तो त्या परत गेल्या जवळजवळ 20-25 किलोमीटर चालत गेलेला हा माणूस येऊ शकेल का 8 तासामध्ये, येऊ शकणार नाही. पण त्याने खूप धडपड केली आणि पळत 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 आता केस लागते, काय लागते, पळत पळत यायचा प्रयत्न केला. परंतु इकडं सूर्यास्त तर त्या ठिकाणी झाला, तो तिथपर्यंत आला नाही. तो मध्यंतरी आलो त्या ठिकाणी काय झालं, तो खूप धाप लागली काय परत तो मनुष्य पळणार आहे हो. तर शेवटी त्याला धाप लागली त्या ठिकाणी, त्याला काही झालं नाही. शेवटी त्याचा श्वास त्या ठिकाणी बंद पडला, त्या ठिकाणी तो संपला पहा त्या ठिकाणी पहा. इकडे राजेसाहेब त्या ठिकाणी सांगायला सेवक आले, महाराज व्यक्ती मध्येच गेला म्हणे. त्यांनी पाहिलं जाऊन राजा, अरे याच्यामध्ये याला किती आशा, या माणसाला एवढी आशा, ह्या आशेमुळे या लोभामुळे जीवन संपलं पाहिजे. ते जर थोडेस घेतलं असतं त्याचे मिळालं असतं. पण तो मनुष्य एवढे जीवनामध्ये प्रपंचामध्ये एवढी हाव करतो की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते हे कशा करता पाहिजे, कशा करता एवढं सगळं आपल्याला पाहिजे. आपल्या शेवटी तो राजा काय बोला, तुम्हाला किती शेवटी तुम्हाला किती काय पाहिजे, शेवटी तुम्हाला 6 फूट जमीनच तुम्हाला मिळणार तुमच्या हक्काची, ती बी सध्याच्या काळात मिळते का नाही प्रश्न नाही त्या ठिकाणी काय.
म्हणजे एवढंच तुम्हाला मिळलं, बाकी तुम्हाला काही मिळणार नाही प्रपंचामधलं. तुम्ही एवढं हवेली बांधता, भाड्या बांधता, गाड्या गोळा करता, सर्व काही करता, परंतु त्यातलं तुम्हाला काही येणार नाही. येणार फक्त हेच आहे, म्हणजे येणार ते फक्त नामस्मरण. आता याच्यातून आम्ही जर नामस्मरण आम्ही घेतलं आमच्या जीवनामध्ये नित्य, आम्ही ठरवलं तर दररोज आम्ही 108 वेळा परमेश्वराचा आम्ही जप करणार, नामस्मरण करणार, 1 तास भजन करणार, 1 तास आम्ही या ठिकाणी काहीतरी श्रवण करणार. ह्या ज्या गोष्टी आहे आध्यात्मिक मधल्या, ह्या आध्यात्मिक मधल्या गोष्टी आम्ही जर संपादन त्या ठिकाणी केल्या, प्राप्त करून घेतल्या, तर ऑटोमॅटिक आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख प्राप्त होतं. पहा, पण आम्ही तिकडे लक्ष देत नाही. पहा, आमचं लक्ष सर्व आहे प्रपंचामध्ये. मागणे येऊ द्या, पण ते काय येत नाही आपल्या हातामध्ये. शेवटी काय, शेवटी आपण जन्माला येताना हाताची मूठ बांधून येतं. जन्माला येताना बाळ काय करतं, हाताची मूठ बांधून, म्हणजे ते काय म्हणतं, आपलं ते नशीब भाग्य त्या ठिकाणी जाताना हात उघडं कुठं. कोणी माणूस जाताना असं गेलाय का, असं जातो की जन्माला येताना हे घ्यायचं, घेऊन यायचं, आणि जाताना म्हणजे तुम्ही इथून प्रपंचात काही घेऊन जात नाही, लक्षात घ्या. परंतु प्रपंच माझा म्हणता, माझ्याशिवाय प्रपंच होत नाही. आपण काय म्हणतो प्रपंचात, आहो महाराज लोक सांगतात की अहो आता प्रपंच सोडा, भाग्यसाहेब भरपूर तुम्ही आता केले प्रपंचामध्ये, जरा आता या मठामध्ये आमच्या काय सेवा करा, जरा राहा. नाही महाराज, तर थोडा राहिले काय, तर थोडं झाले काय आलंच बघा तुमच्या मठामध्ये, काय यायला काही वेळ मिळत नाही. पहा, पण आम्हीच पुन्हा इथे येत आहोत, तुम्ही काय येत नाही की काय, परत पुढच्या वर्षात. म्हणजे अशी आमची प्रपंचातून सुटका लवकर होत नाही. मग ह्याच्याकरता काय आहे की आम्ही सुटका करून घेतली पाहिजे. आम्ही या प्रपंचाच्या अधीन झालेलो आहोत. पहा, तर ते कसं या ठिकाणी पहा, आणि म्हणतो की माझ्याशिवाय प्रपंच चालू शकत नाही. ही आमची मनाची भावना जी आहे ती मनामध्ये खूप रुतून बसलेली आहे. पहा, की माझ्याशिवाय प्रपंच चालू शकत नाही. एकदा पहा, एक शेतकरी पहा बैलगाडी घेऊन शेतामध्ये चाललेला होता. तर त्या ठिकाणी चाललं असताना तर खेडेगावात काय असतं पहा, शेतकरी सकाळी उठला तर सकाळी ते स्नान पूजा की तो आपलं सकाळच्या कर्म करण्याकरता आपल्या शेतामध्ये जातो. पहा, तर जाताना तो बैलगाडीमध्ये बसून जातो. तर त्या वेळेस काय असतं पहा, की त्या बैलगाडीच्या खाली एक कुत्र असतं. पहा, खेडेगावामध्ये काय असतं, बैलगाडीच्या मधले कुत्र चालत असतं. पहा, त्या ते सवय लागली असते. पहा, आणि त्या कुत्र्याला काय वाटतं की ही बैलगाडी मीच चालवतो. कुत्र्याची भावना काय असते की माझ्यामुळं ही बैलगाडी चालते शेतामध्ये. म्हणजे त्याची भावना काय असते की माझ्यामुळे हे प्रपंच घडतो, नाहीतर कोणी प्रपंच करू शकणार नाही. असं नाहीये. पहा, प्रपंचात एवढं आम्हाला परमेश्वरानं दिलेलं आहे, तेवढंच आम्ही या ठिकाणी प्राप्त केलं पाहिजे. आता विचार करा, या मागच्या 2 वर्षामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोक गेले, त्यांनी काय केलं, कसे लोक गेले, पुढे कसे पुण्यगती ते लोक कशा पद्धतीने गेले. मग विचार करा, ही माणसाची अवस्था क्षणभंगूर या प्रपंचामध्ये आहे. मनुष्य हा शाश्वत नाही, ठिकाणी पहा, क्षणभंगूर आहे. पण क्षणभंगूर अवस्थेमध्ये सुद्धा आम्हाला प्रपंच साध्य करायचा आणि परमार्थ साध्य करायचा. एक लक्षात घ्या, प्रपंच साध्य करायचा आणि परमार्थ साध्य. याच्यामध्ये संत लोक कसं असतात पहा. आता प्रपंचाचे लोक काय म्हणतात पहा, ऐकावे जनाचे आणि करावे म्हणायचे. पहा, पण आपलं मन काही नीट कसं ते होत नाही. पहा, पण संत लोक काय करतात पहा, संत लोक कधीही मनाचं ऐकत नाहीत. पहा, हे संत महात्मा लोक असतात, हे मनाचं कधी ऐकत नाहीत, ते मनाला त्यांचं ऐकावं लागतं. त्या टमाट्याला जायचं इकडं, मनाला जावंच लागतं. तर प्रपंच म्हणतो नाही मला इथं बसायला पाहिजे बाबा, काय मी जाऊ शकत नाही, माझं मन सांगतं मला इथं बसलं पाहिजे. काय म्हणजे आपण मनाचं ऐकतो. संत महात्मा लोक मन त्यांचं ऐकतात. हा फरक या ठिकाणी आहे संतांचा आणि प्रपंच करणाऱ्या यांचा. हा फरक या ठिकाणी आहे. तर आम्ही मग आपण संतांचे जे गुण बघतो, संतांचं आपण चरित्र वाचतो, संतांच्या आपण गोष्टी पाहतो. आपण यांनी किती त्याग केला जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्याग त्यांनी किती केलेले आहेत. आता आपण ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण घ्या, केवढं मोठ्या जीवनामध्ये त्याग केला. आई वडिलांना त्यांनी घालवलं, तेवढं मोठा त्याग त्या केला. आणि 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी त्यांनी काय केली आपल्या कल्याणासाठी. केवढं मोठं भाग्य त्या ठिकाणी पहा.
म्हणजे असे हे जे काही गोष्टी असतात हे फक्त आपण वाचून सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्यातून काहीतरी थोडंफार अनुकरण करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पहा आम्ही म्हणतो सगळेच करा असं नाही, याच्यामध्ये सगळे हे जमणार नाही आपल्याला, हे बाकीचं सगळं करण्याचं काम हे आमच्या महाराज लोकांचं असतं. पहा काय आम्हाला दुसरं काही काम आहे ठिकाणी काय, परंतु प्रापंचिक लोकांना काय आहे, प्रपंच करत असताना हे प्रपंच बी सांभाळला पाहिजे, सर्व काही व्यवस्थित प्रपंच घडला पाहिजे, झाला पाहिजे, त्यामध्ये परमार्थ पण थोडाफार आपण घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण प्रपंचाची दोन जे चाक असतात, एक परमार्थ आणि एक संसाराचा चाक बनवलं, हे दोन चाकावर हा प्रपंच या ठिकाणी चालतो. फार मग आपण लक्षात घेऊन या ठिकाणी असं जर आपल्या जीवनाची वाटचाल केली तर खऱ्या अर्थानं सुख, समाधान, शांती या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. परंतु आमचं जे मन आहे, मन लवकर आम्हाला ते पोहोचू देत नाही. पहा शेवटी सर्व गोष्टीचं मूळ या ठिकाणी काय आहे, हे मनच आहे. पहा म्हणून सुभाषितकारानं म्हटले, पहा मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्ष, की हे जे मोक्षाकडे नेणारं साधन कुठलं आहे, तर आमचं मन. आपण मनावर आम्ही नियंत्रण केलं तर आम्ही सहज आम्ही त्या परमेश्वराकडे आम्ही जाऊ शकतो. पण मनावर आमचं नियंत्रण नसेल तर आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्याकरता मनावर नियंत्रण करण्याकरता काय आहे, हे नामस्मरण आहे, हे चिंतन आहे, हे भजन आहे. या ठिकाणी याच्यामधून आमचं मन या ठिकाणी केंद्रित होतं, त्या नामस्मरणामध्ये परमेश्वराकडे आमचं मन केंद्रित होतं. पाहण्याकडे मग आपण ज्यावेळेस भजनामध्ये बसतो, आपण किती रमतो त्या ठिकाणी, आपलं मन त्या ठिकाणी रमतं भजनामध्ये. पहा मग हे मन त्या ठिकाणी आपलं रमलं की परमात्मा परमेश्वर सहज रूपाने त्या ठिकाणी आपल्यामध्ये वास करतो. पहा म्हणून परमेश्वर म्हणतो त्या ठिकाणी की नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदम्. काय की नारद महर्षीने विचारले ज्यावेळेस त्या ठिकाणी भगवान विष्णूंना की परमात्मा तुमचं कुठं आहे वास्तव्य, त्याच म्हणजे माझा भक्त ज्यावेळेस माझं गुणगान करतो त्याच्या ह्याच्यामध्ये माझं वास्तव्य. मग भक्ता यत्र गायन्ति, जो भक्त माझं त्या ठिकाणी गायन करतो, भजन करतो, त्याच्यामध्ये माझं वास्तव्य असतं. मग नेहमी संत सांगतात की मी इकडे तिकडे कुठे जायचा प्रयत्न करू नका, नको काशी, नको मथुरा, नको काय कुठल्या गोष्टी. कारण इथंच भगवंत आहे, आपल्या हृदयामध्ये आपल्या भगवंत बसलेला आहे. या भगवंताला पाहण्याचं त्या ठिकाणी दृष्टिकोन तयार करा. की आंतरिक दृष्टी आपण ज्याला म्हणतो, ही आंतरिक दृष्टी आम्ही तयार केल्या नंतर आमच्या हृदयामध्ये असणारा परमात्मा परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. पहा तो कुठेही त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची गरज पडत नाही. पण तो ठीक आहे, आम्ही प्रपंचातून काही काळ आम्ही यात्रेच्या ठिकाणी गेल्यावर थोडं सांगतो, मग त्यातून त्या ठिकाणी आमचं रममान होतं की बाबा थोडं काहीतरी आम्ही बदललेली जागा आहे, त्याचं आम्हाला थोडंसं चिंतन, भजन, नामस्मरण आम्हाला ठिकाणी ऐकण्याकरता आम्ही तिकडे जातो. पहा कुठं यात्रा करतो त्यावेळेस. परंतु आम्ही हल्ली या लोक यात्रा कशी करतात पहा, की यात्रेला निघतात, कुठे गेले काशीला इकडे तिकडं ते पहिले बाजारात खरेदी करतात. पहा काय ते नाही त्या वस्तू खरेदी करायच्या, ते देवाचं विसरच पडतो. मग एवढ्या वस्तू आपण घेतो 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 की आपल्याला तिकडे आणता येत नाही. म्हणजे आपण एवढं त्या ठिकाणी हे करतो की जातो आपण काशी यात्रेला, येताना आणतो सर्व मायेचा बाजार त्या ठिकाणी, मग दाखवतो हे आम्ही आणलंय, हे आणलं, ते आणलं, ते आणलं, ते आणलं, बस. पण भक्ती त्याचं काय ते काही सांगत नाही. त्याचं दर्शनाने किती वेळा केला माहित नाही. परंतु एक लक्षात घ्या ठिकाणी या प्रपंचामधून आम्हाला या ठिकाणी परमात्माची प्राप्ती व्हावी, त्यासाठी आम्हाला या संतांनी काय केलं आहे, तेव्हा ते परमेश्वराने काय केले, 184 एवढं त्या ठिकाणी आम्हाला मानव देह प्राप्त करण्याकरता हे जीवात्म्याला मानव देह या ठिकाणी दिलेलं आहे. तर यासाठी यामध्ये आपण परमेश्वराची भक्ती, पूजा, जप, तप, ध्यान आपण करू शकतो, त्याची प्राप्ती आपण करू शकतो. परमेश्वर त्या ठिकाणी आपली वाट पाहतोय बघा की मी माझ्या भक्ताला इथं पाठवले, ते अजून भक्त माझा इकडे कसा काय येईना, येईल कसं त्या ठिकाणी काय, इकडेच तो या प्रपंचामध्ये रमलेला आहे. ठिकाणी हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच संपत नाहीये, संपणार नाही. ठिकाणी हे मायेचे पहा, ते काय यांनी म्हटले पहा, माया इज दॅट विच इज नॉट. म्हटले पहा ती दिसते पण दिसत नाही. काय माया इथं आहे पण ती दिसते दिसत नाही. पहा आहे माया पण दिसत नाही, म्हणजे असं ते एक असं मन या ठिकाणी आहे. तर त्याकरता आम्ही या मायेतून थोडंसं अलिप्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि परमात्माचं नामस्मरण, चिंतन, भजन, पूजन काहीतरी करावं असं या पवित्र श्रावण महिन्यामध्ये. तर अवश्य या ठिकाणी हा श्रावण महिना का दिलेला आहे की श्रवण करण्याकरता. श्रावणात किती श्रवण, हा
म्हणजे श्रावण महिन्यात काय केलं पाहिजे तर आपण श्रवण केलं पाहिजे. पहा, आपण कुठे एखादा ग्रंथ, एखादं कीर्तन, एखादं भजन, एखादं प्रवचन, एखादा जप तर जे काय आहे हे आपण कानाने ऐकलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पुष्कळ पुण्याची प्राप्ती होते. पहा, अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी आता पारायण केलं म्हणतात ना, खूप या ठिकाणी पारायण केलं, आनंद या ठिकाणी की बाबा आपण सर्वजण या नामस्मरणामध्ये या पारायणामध्ये सहभागी होता, सहभागी झाला, हे सगळं व्यवस्थित पार पडलं. आज या परमेश्वराच्या मंदिरामध्ये हे मंदिर खूप सुंदर आहे. या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्माई या ठिकाणी आहे, महादेवाची मूर्ती आहे. आनंद वाटतो या ठिकाणी. असं सर्व देवताचा या ठिकाणी एकत्रीकरण केलेलं आहे. तर आपण सर्व हे देवता आपल्या सर्वांना सुख, शांती, आयु, आरोग्य देवो हीच मी या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.